मुंबईची अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, मोठ्या प्रमाणावर पाऊस मुंबई आसपासच्या उपनगरात सकल भागात पाणीच पाणी। तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी तर अगदी गुडघाभर पाणी भरण्यास आता सुरुवात झालेली आहे। त्या पाण्यातून आता मुंबईकर वाट काढताना दिसतोय, त्यामुळे अर्थातच वाहतूकही मंदावली आहे, लोकलही बाधित होतीये। नक्कीच लागवी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते म्हणजे माटुंगा सर्कल आहे, फाय गार्डन जवळचं हे माटुंगा सर्कल। याच्या पुढच्या सिग्नलला मगाशी आपण लाईव्ह केलं, त्या ठिकाणी गांधी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी होतं। नंतर पुढे आल्यानंतर या माटुंगा सर्कल येथे सुद्धा पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। एक बाजू ही खरं तर गुडघाभर पाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी वाहतूक सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। मात्र जे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून काही मॅनहोल्स खोलण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी हे कर्मचारी उभे आहेत। ज्यांना या ठिकाणी अडचण होते त्यांना हे कर्मचारी स्वतः सोडताना पाहायला मिळतात। आणि आता शाळांना सुट्टे देण्यात आलेले आहेत, त्यामुळे काही विद्यार्थी सुद्धा बघितलं आपण, विद्यार्थी सुद्धा आता घरी निघालेले आहेत। मात्र मुंबईमध्ये वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। ही बाजू जी आपण पाहतो या ठिकाणी फाय गार्डनला जाणारा हा रस्ता आहे माटुंगा सर्कल येथून। खरं तर ठाण्याच्या दिशेने जाणारा रस्ता सुद्धा पाण्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळतं। तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा हा जो रस्ता आहे, मुंबईला जाणारा रस्ता आहे, हा इकडे जर बघितलं तर हा जो बस जात आहे तो रस्ता हा फाय गार्डन वडा साईडला जातो, तिकडे सुद्धा पाणी तुंबल्याचं पाहायला मिळते। आणि या मुलांची बस आपण पाहतोय, मुलांच्या बसला सुद्धा या ठिकाणी शाळेच्या बसला पण मार्ग या पाण्यातूनच काढावा लागतोय। तर दुसरीकडे आपण या बसच्या मागचा रस्ता बघितला तर रस्ता आहे तो मुंबईला जाणारा लागलेला आहे। त्यामुळे स्वप्नील, मुसळधार पाऊस आहे, शाळा अर्धवट सोडण्यात आलेल्या आहेत आणि कॅमेरा बघताच विद्यार्थ्यांचा तो आनंद आपण पाहतोय, जो कॅमेऱ्यामध्ये कैद होतोय, महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय। विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे। सकाळच्या सत्रात ज्या काही शाळा या भरलेल्या आहेत त्यांना सुखरूप विद्यार्थ्यांना घरी सोडा असे खरं तर आशिष शेलार यांनी आदेश दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा हा आनंद आपण पाहतोय। खरं तर पाऊस मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे, मुंबईकर वाट काढत इच्छितय गाठतोय, पण विद्यार्थी मात्र शाळा अर्धवट सोडल्यामुळे तुफान खुश। ही दृश्य सुद्धा आपण बरंच काही सांगतोय। तुमच्या मागे आणखीन काही विद्यार्थी? नक्कीच माझ्या मागे सुद्धा काही विद्यार्थी आहेत, त्यांची तारांबळ खरं तर या पावसाच्या पाण्यातून जाताना पाहायला मिळते। तर काही बसमधून जाणारे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आनंदाने जातात। मात्र या मुलगीला आपण बघतोय या ठिकाणी कर्मचारी आहेत ते रस्ता दाखवतात, कारण या ठिकाणी मॅनहोल जे आहेत ते ओपन केलेले आहेत। आता विद्यार्थी सुद्धा खरं तर वाट काढत जाताना संभ्रमात आहेत की इथे पाय ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे, कारण या ठिकाणी कर्मचारी त्यांना मार्ग दाखवताना पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक असेल किंवा वडाळ्याला जाणारी वाहतूक असेल आणि पुन्हा तिकडे उपनगरामध्ये ठाण्यामध्ये जाणारी वाहतूक असेल ही मंदावलेली आहे। एकूण मुंबई जैसे थे आपल्याला पाहायला मिळते 1 किलोमीटरचा रस्ता कापण्यासाठी वाहनांना कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागत आहे। त्यामुळे ही पुन्हा एक बस आपण या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं, ज्यामध्ये विद्यार्थी आहेत, घरी जाण्यासाठी विद्यार्थी निघालेले आहेत। मात्र दुसरीकडे मात्र पालकांची या ठिकाणी तारंबळ, पालकांची सुद्धा तारेवरची कसरत पाहायला मिळते। या विद्यार्थ्याला घेऊन जातात त्यांचे पालक, आपण बघतो या ठिकाणी रस्ता या गुडघावर पाण्यामध्ये हे पालक खरं तर विद्यार्थ्यांना घेऊन जातात। जरी हा विद्यार्थ्यांना आनंद होणारा क्षण असला तरी एकूणच पालकांसाठी चिंतादायक आहे आणि धोकादायकच आहे, कारण अशा पाण्यामध्ये सांडपाणी मिक्स झालेला असतं आणि लेप्टोसारखे जे आजार आहेत याची सुद्धा धोका असते। मात्र एकूण घरी जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्यामुळे याच पाण्यातून त्यांना मार्ग काढत जावं लागतंय। आपण दादरकडे जाणारी वाहतूक दाखवतो तुम्हाला। या ठिकाणी जर बघितलं तर मी कॅमेरामॅनला सांगेल की ही दादरला जाणारी वाहतूक आहे। एकच लेन ही दादरला जाणाऱ्या वाहतूकसाठी ठेवण्यात आलेली आहे, कारण दुसऱ्या लेनला जर बघितलं तर गुडघावर पाणी आहे, अनेक वाहनं या पाण्यामध्ये बंद पडत आहेत। त्यामुळे त्या सर्व वाहनांना एका बाजूने जाण्यास सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे हे कर्मचारी जे रस्त्यावरती उतरलेत मुंबई महानगरपालिकेचे मोठ्या पावसामध्ये सुद्धा नागरिकांना रस्ता दाखवतात, कारण मॅनहोल हे आता पाणी ओसरण्यासाठी ओपन करण्यात आलेले आहे। त्यामुळे दुसरी आपण जी रस्ता आहे, माझ्या समोरचा हा रस्ता बघितला तर सिग्नलच्या समोरचा हा राजगृहाकडे जाणारा रस्ता आहे, दादरच्या ईस्टकडे जाणारा हा रस्ता आहे।
तिकडे सुद्धा पाणी भरलेलं आहे, गुडघाभर पाणी भरलेलं आहे, त्यामुळे तिकडची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। केवळ या रस्त्याने एकच ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे हा चालू ठेवण्यात आला आहे। पर्यायी जो वाहनांना दुसऱ्या बाजूने जाण्याची सुद्धा विनंती केली जाते। मात्र अशा प्रमाणात मुंबईसह या ठिकाणी बघतोय आपण उपनगरामध्ये पाणी साचलेलं आहे, गुडघाभर पाणी काही ठिकाणी साचलेलं आहे। सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे हे पाणी ओसरण्यासाठी किमान 2 ते 3 तास लागू शकतं, कारण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हे पाणी ओसरल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच या पाण्यामध्ये अनेक वाहनं सुद्धा बंद पडलेली आहेत, त्यामुळे त्या वाहनं बाजूला करण्यामध्ये सुद्धा मोठा त्रास जो आहे या ठिकाणी नागरिकांना होताना पाहायला मिळतोय। तेवढीच प्रशासनाला कसरत करावी लागते, त्यामुळे हा जो मार्ग हा ठाण्याच्या दिशेने येणारा मार्ग आहे, जो दादर नवी मुंबईकडे जाणारा मार्ग आहे। त्यामुळे या रस्त्यामध्ये बघतोय आपण दुचाकी स्वार सुद्धा एका बाजूने जाताना पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूची वाहतूक आहे स्वप्नील तुम्ही जोडलेला आपण पाहतोय या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। सखल भागात मुंबईत सध्या पाणीच पाणी परिस्थिती आहे। लोकलचं अपडेट आपण घेऊया, आपण थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत दादर परिसरातून। भाग्यश्री, लोकलचं काय या सगळ्या संदर्भात अपडेट पोहोचतंय? नक्कीच लागवी, मी खरं तर आता दादरच्या प्लॅटफॉर्मलाच आहे आणि आपण बघतोय की रेल्वे ट्रॅकवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। अद्यापही रेल्वेवर कोणताही परिणाम झालेला नाही। मध्य रेल्वे जर म्हणाल तर 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतात, तर पश्चिम रेल्वे ज्या आहेत त्या देखील 20 ते 22 मिनिटांनी उशिराने धावताना पाहायला मिळतात। मात्र असं असलं तरी दादर परिसरामध्ये दादर रेल्वे स्टेशनवर रुळावर पूर्ण पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। खरं तर सहकारी स्वप्नील म्हणाला तसं एकीकडे वाहतूक कोंडी आहे, तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवर पाणी भरतंय, त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांचे आज चांगलेच हाल होताना पाहायला मिळणार आहेत। मुसळधार असा पाऊस पडतोय, पाऊस कुठेही थांबायला तयार नाहीये आणि या सगळ्यामधनं प्रयत्न महापालिका असेल, रेल्वे प्रशासन असेल, प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मात्र पाऊसच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठेही पाण्याचा निचरा होत नाहीये आणि हा पाण्याचा निचरा होण्यासाठी साधारण 2 ते 3 तास लागू शकतात। तोपर्यंत जर पाऊस असाच सुरू राहिला तर आणखीन अडचणी ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। सध्या मी दादर रेल्वे स्टेशनची परिस्थिती दाखवली, अशीच परिस्थिती टिळक नगर ते कुर्ला हार्बर लाईनला आहे, पाणी साचलेलं आहे। तिथे देखील ट्रॅकवर सायन ते कुर्ला इथे देखील ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। हळूहळू का होईना रेल्वे त्या पाण्यातनं रुळावरनं वाट काढत पुढे पुढे सरकतेय। मात्र येत्या काही काळात अशाच पद्धतीचा पाऊस पडत राहिला तर संध्याकाळपर्यंत लोकल मात्र पूर्ण ठप्प होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते लागवी। अगदी भाग्यश्री, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट सातत्यानं घेत राहूच, पण अगदी थोडक्यात भाग्यश्री, या सगळ्याविषयी काही अनाउन्समेंट केली जाते का? लोकल विलंबाने धावतायत याविषयी काही अनाउन्समेंट केली जाते का? काही लोकल कॅन्सल करण्यात आलेले आहेत का? काय या सगळ्या संदर्भातले संकेत पोहोचतायत? काय या सगळ्या संदर्भातले अपडेट आहेत? नक्कीच कुठल्याही पद्धतीची अनाउन्समेंट आता तरी रेल्वे स्टेशनवर होताना पाहायला मिळत नाहीये, ऐकू येत नाहीये। मात्र काही लोकल रद्द अजून केलेल्या अशी कुठलीही माहिती देखील समोर आलेली नाही। जर पाऊस वाढला तर आम्ही लोकलचं किती फेऱ्या कमी करायच्या, किती चालवायच्या, कशा पद्धतीने रुळावरचं पाणी कमी होतंय त्याप्रमाणे सगळा डिसिजन घेऊ अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून दिली जाते। त्यामुळे सध्या जर बघितलं तर रेल्वे दोन्ही मध्य असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल, दोन्ही रेल्वे सुरू आहेत, मात्र अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत आणि याची कोणतीही सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत नाहीये लागवी। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद। स्वप्नील, तुमचे देखील आभार, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।